नमस्कार, मी विकास लवांडे। आज 13 नोव्हेंबर 2025 महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। फॉर्म भरायची प्रक्रिया चालू आहे। त्याचबरोबर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्याही पुढच्या काळात निवडणुका होतील आणि त्याची रणधुमाळी आपापल्या परीने प्रत्येक पक्षाची प्रत्येक उमेदवारांची सुरू आहे। अनेक ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं आणि पाहिलं की या निवडणुकीमध्ये मुद्दे कोणते असणार आहेत। याच्या आधीच्या निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत। एकतर 3-4 वर्ष 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या। तिथे प्रशासकांनी आपापल्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने कारभार केलेलाच आहे। स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। पण आता काय झालं, या निवडणुकांची जर आपण तुलना केली याच्या आधीच्या निवडणुकांच्या सोबत तर खूप फरक आहे। या निवडणुकीमध्ये कुठली नीतिमूल्य दिसत नाहीत, कुठली विचारधारा दिसत नाही। या निवडणुकीमध्ये मतदारांना लाचार बनवण्याची ईर्ष्या लागलेली आहे, स्पर्धा लागलेली आहे। तू जास्ती लाचार लोकांना बनवतो की मी जास्ती लाचार बनवतोय, याची स्पर्धा जणू इच्छुक उमेदवारांनी सुरू केलेली आहे। आता याच्यात इच्छुक उमेदवार कदाचित म्हणतील आम्हाला निवडून यायचंय, निवडून येण्यासाठी आम्हाला वाटेल ते करावं लागतंय, लोकांना यात्रेला न्यावं लागेल, जेवणावळी द्यावं लागेल, एवढं करून सुद्धा निवडणुकीच्या आदल्या रात्री पुन्हा पैसे पण वाटावे लागतील। हे सगळं होतंय ना आपल्या डोळ्यात एकटा का होत नाही? मतदार राजा असतो असं म्हणण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्ष आहे। आम्ही लोक भाषणात अनेक लोक बोलतात मतदार राजा, मतदार राजा। आज मतदार राजा आहे का, हा मला खरा प्रश्न पडला। याचं कारण मी 35 वर्ष राजकारणात आहे। अनेक निवडणुका मी जवळून पाहिल्यात, अनुभवल्यात, निवडणुका लढवलेल्या आहेत। अनेक निवडणुकांमध्ये पुढाकार घेऊन प्रचाराची धुरा सुद्धा सांभाळलेली आहे। हे सगळे पाहत असताना आताच्या निवडणुकीकडे जेव्हा मी तुलना करून पाहतो तेव्हा एक लक्षात येतं की मतदारांनी ठरवलं आम्हाला मतच विकायचे। आता हे कशाचे परिणाम आहेत? पक्ष फोडताना कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले, 50 खोके एकदम ओके ही घोषणा प्रचलित झाली महाराष्ट्रात मागच्या 3 वर्षात। आणि मग मतदारही म्हणायला लागले जर आमदारांना आपण निवडून देतोय ते जर काही एकमेकांना विक्री करत असतील आणि स्वतःलाही तिथे विकत असतील तर मग आम्ही तरी आमची मतं का प्रामाणिक ठेवायची, असाही काही मतदारांच्या डोक्यात प्रश्न बोलतोय। मी अनेक मतदारांशी बोलतोय। मतदार जर भ्रष्ट झाला तर लोकशाहीला काय अर्थ राहील, निवडणुकांना कुठला अर्थ राहील? जर मतदार विकतच घ्यायचं असेल तर निवडून जाणारा माणूस जेवढे पैसे घालवले त्याच्या दुप्पट वसूल करण्याचा विचार डोक्यात आणणार, ते स्वाभाविक आहे। आणि प्रशासनातली व्यवस्था, राज्य व्यवस्था तिथे भ्रष्टाचाराला पूरक अशी त्या ठिकाणी बनलेली आहे। ती प्रामाणिक माणसाला पूरक नाहीये। कायद्याचं राज्य म्हणतो आपण, पण कायद्याचं राज्य खरंच आहे का? लोकशाहीमध्ये निवडणुका ज्या असतात त्या त्याच्यातला एक महत्वाचा भाग असतो। निवडणुका जर पारदर्शक पद्धतीने झाल्या, निवडणुका जर मतदारांनी हातात घेतल्या तर खऱ्या अर्थाने निवडणुका होतील। पण आता काय झालंय, ईर्ष्या चालली। कुठे काशी यात्रा, अयोध्या यात्रा, अष्टविनायक यात्रा, वेगवेगळ्या पद्धतीच्या यात्रा चालल्यात आणि मतदारांना लाचार बनवून ठेवलेलं आहे। कशा निवडणुका होणार आहेत? कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवायच्या की नाही लढवायच्या हा पक्षीय राजकारणाचा मुद्दा नाही बरं का। महायुती असो की महाविकास आघाडी असो, बीजेपी असो की काँग्रेस, राष्ट्रवादी असो की शिवसेना, कुठलाही पक्ष असो, निवडणुका या लोकशाहीला फार महत्वाच्या असतात। सामान्य कार्यकर्ता जो 5 वर्ष लोकांसाठी राबतो, लोकांसाठी उपलब्ध असतो, एक विशिष्ट तत्वानी विचारांनी काम करतो, त्या कार्यकर्त्याला या निवडणुका लढवायला संधी मिळणार नाही का? का मिळणार नाही? तो खर्च करू शकत नाही। खर्च किती करावा लागतो? निवडणूक लढवण्या का एक बेसिक खर्च यंत्रणा राबवण्यासाठी करायला तो करू शकेल कदाचित, कसा बसा उभा करेल, आचारसंहितेतल्या मर्यादेपेक्षा थोडं जास्तही करेल। पण जर मतदारांना विकतच मतं घ्यायची लागणार असतील, मतच विकत घ्यायची असतील, नुसती विकत घ्यायची नाही तर त्या मतदारांना यात्रा, जत्रा, जेवणावळी, दारू वगैरे सगळं द्यायचं असेल तर कुठलाही सामान्य कार्यकर्ता, कुठलाही खरा कार्यकर्ता, कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता जो लोकांसाठी झगडतो, जो विशिष्ट विचारधारेने काम करतो, इमानदारीने काम करतो, रात्रंदिवस घर परपंच तुळशीपत्र ठेवून लोकांसाठी पळतो, त्याच्यासाठी ह्या निवडणुका नाहीत का याचा विचार मतदारांनी करायचा आहे। मतदार म्हणले पाहिजेत आणि सामान्य कार्यकर्त्याला निवडून देणार, आम्ही लाचार होणार नाही आणि आम्हाला जर कोणी लाचार बनवणार असेल तर त्याला मतदान आम्ही करणार नाही। हे मतदार भूमिका घेतील का? गहू पेरले तर गहू उगवतील हो। पूर्वी म्हणायचे यथा राजा तथा प्रजा,
आता तसं नाही म्हणता येणार. आता यथा प्रजा तथा राजा असं म्हणावं लागेल. मतदार जर भ्रष्ट झाले, मतदारांनीच आपली मतं विकायचे ठरवलं असेल, या लोकशाहीला आणि या निवडणुकीला कुठलाही अर्थ राहणार नाही. निवडून कोण येतोय, कुठल्या पक्षाचं येतोय, कोणाची सत्ता येते हा भाग दुय्यम आहे. पण पैसा केंद्री निवडणुका जर बनल्या असतील, मतदारांना लाचार बनवण्याची स्पर्धा लागली असेल आणि मतदारांनी जर मी लाचारच होणार आहे आणि माझं मतदान विकणारच आहे, तर भवितव्य आपल्या अंधारात आहे. पुढच्या पिढीला आपण काय ठेवणार आहोत? मागच्या पिढ्यांनी आपल्याला चांगला देश आपल्या हातात दिला. आजपर्यंत 70 वर्ष आपला देश तुटला नाही, लोकशाही टिकून आहे. आता पुढच्या पिढ्यांना आपण ही लोकशाही जिवंत ठेवणार आहोत की नाही? पारदर्शक निवडणुका होणार की नाही? कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये निवडून पाठवणार की नाही? कोणत्याही पक्षाचा असो, पण तो हाडाचा कार्यकर्ता पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. तो इकडून तिकडे उड्या मारणारा नसावा, संधी साधू नसावा, गद्दार नसावा, प्रामाणिक असावा, लोकांसाठी झगडणारा असावा. त्याच्या पाठीशी उभं राहा ना. हे मतदारांना मी आवाहन करतोय. मतदार राजा जर चुकला तर तुम्हाला पुन्हा 5 वर्ष कोणालाही तुम्ही प्रश्न विचारू शकणार नाहीत. मग तुमचे रस्ते, पाणी, वीज, लाईट, शाळा, कुठल्याही प्रश्नाबद्दल तुम्ही त्या निवडून गेलेल्या उमेदवारांना जा विचारू शकत नाहीत. आता बघितलं ना आपण निवडून गेलेल्या आमदारांना वेगळ्या पद्धतीने आमिष दाखवली. लोक जा विचारू शकत नाहीत. ज्यांनी लाचारीने मतदान केलंय, आपलं मतदान विकलंय, तो आमदाराला म्हणा, झेडपी सदस्याला, नगरसेवकाला, खासदाराला कुठलाही प्रश्न विचारू शकत नाही, कुठलंही काम त्याच्याकडे घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्यांनी मत विकलंय. ज्यांनी मतदानच विकलंय, तो लोकप्रतिनिधी सुद्धा जो निवडून जाणारा म्हणतो त्याला त्याचं काय काम करायचे? तो मी काय फुकट मतदान केलं का मला? ही सगळी वस्तुस्थिती आता बनलेली आहे. सर्व पक्षीयांनी आणि सर्व मतदारांनी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पण मला निवडून जायचंय म्हणून साम दाम दंड भेद वाटेल ती गोष्ट करून मला निवडून जायचंय, परीक्षा पास व्हायचंय, कॉपी करून पास झाला की कसा अभ्यास करून पास झाला हे कोणी विचारत नाही. म्हणूनच फक्त पास व्हायचे, कसंही करून पास व्हायचे, कसंही करून निवडून यायचंय, कसा निवडून आला हे कोणी विचारत नाही. मतदार राजा जागा हो, स्वाभिमानी राहा, विवेक बुद्धीने जागा राहा, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. मतदार राजा कृपा करून लाचार होऊ नको, भ्रष्ट होऊ नको, कारण तुझ्या जीवावर निवडणुका, तुझ्या जीवावर ही लोकशाही जिवंत राहणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, पटला असेल तर इतरांना, प्रत्येक मतदारांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. सत्याग्रही युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या. नवनवीन व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळतील. धन्यवाद.